नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. बघा, मान्सून म्हणजे आपल्याकडे फक्त एक ऋतू नसून ती आपल्या अर्थव्यवस्थेची आणि जगण्याची एक लाईफलाईनच आहे, बरोबर? आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या हवामान अंदाजाबद्दल बोलणार आहोत आणि खरं सांगायचं तर हा एक मोठा विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला हा अंदाज आपल्याला तात्काळ दिलासा देतोय, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन इशारासुद्धा देतोय. तर हा मान्सूनचा विरोधाभास नेमका आहे तरी काय? चला जाणून घेऊया. ठीक आहे, आपण थेट मुद्द्याकडेच येऊया. आजचे या विश्लेषणाचे दोन अगदी वेगवेगळे पैलू आहेत. एका बाजूला एक मस्त आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे मान्सूनचं वेळेवर आगमन. पण लगेचच दुसऱ्या बाजूला टेन्शन वाढवणारी एक चिंतेची बातमीही उभी आहे, आणि ती म्हणजे अल निनोचं घोंगावणारं संकट. आता हा विरोधाभास समजून घेणं हे फक्त हवामान तज्ज्ञांचं काम राहिलेलं नाही, तर आपल्या सर्वांसाठीच हे अत्यंत गरजेचं बनलंय. तर सर्वात आधी बघूया यंदाच्या मान्सूनची नेमकी स्थिती काय आहे. आता मान्सूनचा प्रवास किती सुरळीतपणे चाललाय हे आपण या 3 पायऱ्यांमधून समजून घेऊ. बघा, पहिली अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मान्सून आधीच अंदमान आणि निकोबार बेटांवर यशस्वीरित्या पोहोचलाय. ही एक खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट अशी की त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आत्ताचं वातावरण एकदम पोषक आहे. म्हणजे वाटेत सध्या तरी कोणतेही मोठे अडथळे दिसत नाहीत. आणि या सगळ्याचा भारी रिझल्ट म्हणजे काय, तर तिसऱ्या पायरीत सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, पाऊस अगदी वेळेत दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नक्कीच ही आपल्या सर्वांसाठी आणि विशेषतः बळीराजासाठी एकदम दिलासा देणारी बातमी आहे. पण इथूनच चित्र थोडं बदलतं. अल निनोचे महासंकट. आता हे संकट किती खरं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही अधिकृत आकडेवारीकडे लक्ष द्यावं लागेल. हे बघा, हा काही कोणताही साधासुद्धा अंदाज नाहीये. ही माहिती थेट अमेरिकेच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटर म्हणजेच CPC कडून आली आहे. हवामानशास्त्रात या संस्थेचे रिपोर्ट्स अतिशय गांभीर्याने घेतले जातात, हे तुम्हाला माहीत असेलच. आणि त्यांनी या जून महिन्यासाठी जो अंदाज वर्तवला आहे ना, तोच आपल्या सगळ्यांच्या चिंतेचा मुख्य विषय बनलाय. परिस्थिती किती वेगाने बदलतीये हे समजण्यासाठी या आकडेवारीकडे लक्ष द्या. या जून महिन्यातच अल निनो सक्रिय होण्याची शक्यता तब्बल 82% इतकी प्रचंड आहे. होय, 82%. आणि उरलेली फक्त 18% शक्यता ही इतर हवामान परिस्थितीची आहे. याचाच अर्थ काय, तर अल निनोचा धोका हा आता फक्त पेपरवरचा अंदाज राहिलेला नाहीये. ती जवळपास एक निश्चित घटना बनत चाललीये, जी अगदी याच महिन्यात आपल्या मान्सूनला थेट धडकू शकते. मग याचा नक्की काय परिणाम होणार? मान्सूनवरील परिणाम. आता अल निनोचा प्रभाव हा एका साखळी प्रक्रियेतून समोर येतो. म्हणजे बघा, अल निनो सक्रिय झाल्यावर सर्वात आधी होतं काय, तर आपले जे मोसमी वारे असतात ते कमकुवत होतात. आता वारेच कमकुवत झाले की त्याचा थेट फटका पावसाच्या प्रमाणाला बसतो आणि पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता निर्माण होते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे या कमी पावसामुळे शेवटी एका मोठ्या दुष्काळाचं संकट आपल्यासमोर उभं राहू शकतं. म्हणजे विचार करा, पाऊस वेळेवर दाखल होऊनही जर वारेच कमकुवत राहिले तर तो पुरेसा पडणारच नाही, आणि हीच ती खरी धोक्याची घंटा आहे. आता इथून आपण थोडं पुढे जाऊन बघूया हवामान तज्ज्ञांचा दीर्घकालीन अंदाज. अल निनोचा प्रभाव फक्त या एका वर्षापुरता मर्यादित नाहीये, तर तो सलग राहण्याची दाट शक्यता आहे. आणि ऐकून धक्का बसेल, पण याचा थेट फटका येणाऱ्या 2027च्या मान्सूनवर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हे विधान आपल्याला स्पष्ट करतंय की आपण एका मोठ्या आणि दीर्घकालीन हवामान बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हे फक्त एका सीझनचं टेन्शन नाहीये. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही सलग राहण्याची शक्यता नेमकी आहे तरी किती? आणि हा 96% आकडा खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. मयुरेश प्रभुने यांच्या अभ्यासानुसार अल निनोचा हा भयानक प्रभाव सलग राहण्याची शक्यता तब्बल 96% आहे. बापरे, म्हणजे ही जवळजवळ खात्रीच आहे की आपण फक्त एका खराब मान्सूनच्या वर्षाचा सामना करत नसून सलग येणाऱ्या हवामान बदलाच्या एका मोठ्या चक्रातच अडकणार आहोत. हा संपूर्ण घटनाक्रम डोळ्यांसमोर उभा करण्यासाठी ही टाईमलाईन खूप उपयुक्त ठरेल. बघा, याची सुरुवात कुठे होतीये, तर याच जून महिन्यामध्ये अल निनो सक्रिय होण्यापासून. त्यानंतर याच चालू हंगामातच आपल्याला तात्काळ दुष्काळाच्या धोक्याला सामोरं जावं लागू शकतं. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे ही साखळी इथेच थांबणार नाहीये. ती थेट 2027 सालापर्यंत एक दीर्घकालीन आणि सलग परिणाम म्हणून पुढे चालत राहील. खरोखर ही आपल्यासाठी एक अत्यंत आव्हानात्मक आणि न संपणारी वाटचाल ठरू शकते. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपल्यासमोर एक अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो.
जर 2027 पर्यंत अल निनोचं हे संकट असंच घोंगावत राहणार असेल तर सलग येणाऱ्या या संभाव्य दुष्काळांचा सामना करण्यासाठी आपली कृषी व्यवस्था आणि आपलं जलव्यवस्थापन खरोखरच सज्ज आहे का? हा केवळ हवामानाचा अंदाज नाहीये, तर हा आपल्या भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न आहे. यावर आत्ताच अगदी याच क्षणी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेल्या या माहितीचा आपण सर्वांनी नक्कीच सखोल विचार करायला हवा. धन्यवाद.